नमस्कार. आज मी आलो आहे आमच्या मामांच्या गावी दाभोळ या ठिकाणी. आज मी तुम्हाला त्यांनी जी बाग डेव्हलप केलेली आहे ती दाखवणार आहे. ही आमच्या मामांची बाग आहे. ही त्यांनी मला वाटतं एक 35 वर्षापूर्वी ही बाग त्यांनी तयार केलेली आहे. हे जे दिसतंय तुम्हाला, हे उभे आमचे मामा आहेत तिथे. ते आता मोटर पंप चालू करत आहेत पाण्यासाठी. बघा किती मेहनत आहे. तुम्हाला दाखवतो आता. त्यांनी मोटर चालू केली आहे. ही सगळी बाग आहे. यांच्यानंतर मी तुम्हाला देतो की आर्थिक समीकरण कसं आहे आणि काय होतं. हे बघा, हे बघा पाणी बघा केवढं येते. हे बघा, हे बघा, हे पाणी हे आता बागेला लावतायत. तर बागेला पाणी लावायची पद्धत बघा. ही बघा, ह्या पाठ तयार केले आहेत सगळीकडे. ह्या पाठाने सगळीकडे पाणी जातं. पाण्याचं तुम्हाला नियोजन दाखवतो. हे बघा, हे पाणी बघा कसं जातं. हे बघा, आता ह्या पट्ट्याला पाणी दिलंय. आता ह्या पट्ट्यानंतर ह्या पट्ट्यामध्ये ते पाणी देत आहेत. हे पाणी आजूबाजूला का फेकतायत पायाने? कारण की ते 2-3 दिवस तसाच ओलावा तसाच राहायला पाहिजे. आता बघा, ह्या पट्ट्याला बघा कसं पाणी देत आहेत ते. आधी ज्या पट्ट्याला पाणी द्यायचं आहे त्याचा बांध फोडला आणि आता जिथून पाणी जाणार आहे तो बांध फोडला. म्हणजे पाणी जिथे पाठवायचं आहे तिथेच जाईल. हे बघा, हे बघा, ओलावा राहायला पाहिजे. हे बघा, हे पाणी मारण्याची ती पद्धत जी आहे ना, लोकांना वाटेल की पाणी फुकट जाते, वेस्ट जाते, पण असं नाही आहे. ते 2-3 दिवस तो ओलावा राहायला पाहिजे. कारण की दररोज पाणी देणं शक्य नाही होण्यापेक्षा मग तो पाण्याचा खर्च होऊन जातो. जास्त पाणी आपण वापरतो. तर त्याच्यामुळे आजूबाजूला जर ओलावा ठेवला तर कसं ते 2-3 दिवस पाणी तसंच राहतं. मग पुन्हा 2 दिवसांनी पाणी द्यायचं. हे मला वाटत असेल की हा पालापाचोळा, हे सगळं झाडाची पानं वगैरे ही का अशीच ठेवली आहे, ही काढत का नाही? पण त्याच्या मागचं कारणच ते आहे. जर ती झाडांची पानं वगैरे जर काढली तर त्याच्यामुळे जमीन लवकर सुकी होते ऊन पडून. तर तो पालापाचोळा जर असेल तर त्याच्यामुळे काय होतं की ओलावा तसाच टिकून राहतो 2 दिवस ते 3 दिवसापर्यंत. हे बघा, हे बघा. मामांनी खरं म्हणजे काल बागेला शिपणं केलेलं खालच्या पट्ट्याला. दाखवतो तुम्हाला. ते पण कसं बोलू शकतो, विदाऊट एनी मोटर पंप त्याच्याशिवाय त्यांनी केलेलं, ते पण दाखवतो. छोटासा डॅमचं, धरणाचं पाणी ते कसं वापरतात, कसं काय. आणि ही पद्धत त्यांची आत्ताची नाही आहे, 20-25 वर्ष आधीची आहे. हे बघा, हे जे मी बोट दाखवते ते, हे जे 2 पट्टे आहेत ना, ह्या 2 पट्ट्यांना ते पाठाचं पाणी देतात. ते मी तुम्हाला दाखवतो पाठाचं पाणी कसं देतात. हे इथे बघा, व्हाईट कलरचं तुम्हाला एक पाईप दिसतं. ह्याच पाईपाने ते पाणी इथे येतं आणि ह्या दोन्ही पट्ट्यांना जातं ते. तर त्याच्यामुळे काय होतं, विजेची खपत नाही होत आणि पाणी पण मिळतं बागेला. दाखवतो मी ते तुम्हाला कसं काय ते. आणि ते तिकडे एक हे बघा, हा पण पट्टा ते डेव्हलप करतायत हळूहळू. कारण की काही जास्त मॅन पॉवर न वापरता ते स्वतःच एकटे काम करून एवढं सगळं करतायत.
हे बघा, ही त्यांची बाग आहे. ही वरच्या बाजूचं पण आहे. ह्याच्यामध्ये त्यांनी काजू लावले आहेत, बरेच सारे काय काय छोटी झाडं आहेत, जंगली झाडं आहेत जी आले ती. आणि ह्याच्यावरती, ह्या पट्ट्याच्या वरती, हे जे माझं बोट आहे, ह्या पट्ट्याच्या वरती जर तुम्ही गेलात, आता मी जाऊ नाही शकत तिथे कारण की जायला वगैरे त्या बाजूने एकदम कॉर्नरने रस्ता आहे, थोडीशी अडगळायची जागा आहे. तर टोटलवरती त्यांची 25 ते 30 कलमं आहेत. एका कलमापासून एव्हरेज त्यांना कमीत कमी 400 ते 500 आंबे मिळतात ह्याच्यावरती. ही सगळी काजूची झाडं आहेत. हे पण काजूचं झाड आहे, हे सुपारीचं झाड आहे आणि ही सुपारीची बाग आहे. आता सर्वांना प्रश्न आला असेल की सुपारीचीच बाग का लावली, सुपारीच का लावली, तर त्यांचं पण आर्थिक समीकरण मी तुम्हाला सांगतो कसं काय ते. एवढं छान वाटतंय ना. हे बघा, हे वरती हा सगळा पट्टा आमच्या मामांचा आहे. म्हणजे त्यांनी स्वतः डेव्हलप केलेला आहे आणि हळूहळू ते अजून पण करत आहेत. हे बघा, आणि हे जे तुम्हाला असे इथून दिसत आहेत स्टेप्स 1 2 3 4, हे त्यांनी बनवलेले आहेत. इथे असा आडवा एकदम उतार असा डोंगर होता, तेच त्यांनी स्वतः मेहनत करून हे सगळे स्टेप्स बनवलेले आहेत 1 2 3 हे सगळे. तर खूप सारी मेहनत लागते, खूप सारे कष्ट आहेत ह्याच्यामागे. बघायला खूप छान वाटतं पण खूप कष्ट घ्यावे लागतात, तेच आमचे मामा घेत आहेत. ही बघा, ही विहीर आहे, ही विहीर आहे, ही त्यांनी खोदलेली विहीर आहे. खूप आधी, मला वाटतं 31 वर्ष आधी खोदलेली असेल ना मामा? 35 वर्ष झाली. हां बघा, हे आमचे मामा आहेत. 30-35 वर्ष आधी त्यांनी ही विहीर खोदलेली आहे. थोडी बनवलेली नाही आहे, तेच बोललो, थोडंसं आर्थिक समीकरण जुळवावं लागतं. विहीर बांधायला मला वाटतं 2-2.5 लाख रुपये खर्च येतो, असं आहे. कारण की इथे काय कोण छोटी मुलं वगैरे येत नाही, त्याच्यामुळे काय एवढं काय प्रॉब्लेम येत नाही. विहीर नाही बनवली, पूर्ण नाही बनवली, हे फक्त बागेसाठी. आणि इकडून ते एक छोटासा डॅम आहे, जो हे जे सगळे ज्यांच्या बागा आहेत, ज्यांची ही सगळी जमीन आहे, त्यांनी बनवलेलं आहे. ते मी दाखवतो तुम्हाला थोड्या वेळात, 1-2च मिनटात जातो आम्ही तिथे आणि दाखवतो. तसं धरण दाखवतो. थोडासा व्हिडिओ क्लिअर नाही आहे, नाही तर थोडंसं हलतं आहे त्याच्यामुळे. हा बघा, मी तुम्हाला पाठ दाखवत होतो ना, हा बघा, दिसतोय की नाही मला माहीत नाही तुम्हाला, पण मला तरी दिसतो. हा बघा, हे बघा, हे माझं जे बोट आहे, हा बघा, हे बघा, इथे बघा, हा जो पोल दिसतोय ना, हा बघा, हा जो पाठ आलाय, हा असाच पाठ आहे ना, असाच इथे गेलाय. दाखवतो तुम्हाला, मी तिथेच नेतोय. हे बघा, हे बघा, इकडे पण पाणी आहे बघा अजून. कसं नियोजन केलंय ते बघा. पाणी अडवा, पाणी जिरवा, ह्याचं एक उत्तम उदाहरण आहे. हे बघा, हा बांध आहे ना, आम्ही जेव्हा छोटे होतो ना तेव्हा यायचो. हे बघा, हा बघा, हा बघा, छोटासा बंधारा बांधलाय, केवढा मस्त आहे. आम्ही जेव्हा छोटे होतो ना तेव्हा ह्याच्यापेक्षा पण मोठा होता तो बंधारा. आता तो मला वाटतं पावसामुळे ढासळलाय. तर आता त्यांनी हा बघा केवढा छोटा सुंदर असा बंधारा बांधलाय. हा बघा, हा बंधारा आहे. तुम्हाला छोटासा वाटेल असा लांबून वगैरे, आता व्हिडिओमध्ये माहीत नाही, पण ह्याच्यामध्ये खूप पाणी स्टोअर होतं म्हणजे इथे ना छोटे छोटे झरे आहेत, छोटे छोटे असे झरे आहेत. त्या झऱ्यांमधून पाणी येतं आणि हे पाणी आहे ना असंच पुढे वाहून मोठ्या नदीला जाऊन मिळतं. तर त्यांनी काय केलं आहे, इथे छोटासा बंधारा बांधला आहे आणि त्या बंधाऱ्याचं पाणी, हा बघा, जो मी पाठ बोलत होतो ना तुम्हाला, हा बघा, हे बघा माझं बोट, हे बघा, एवढं छान नियोजन केलं आहे ना ह्यांनी. इथे आहे ना, इथे दाखवतो मी तुम्हाला, दिसतोय का, हा बघा, हा छोटासा आहे ना, इथे त्यांनी वॉल लावला आहे, म्हणजे एक पाईप लावला आहे आणि त्याला तिथे छोटासा वॉल लावला आहे. तो वॉल चालू केला की हे पाणी तसंच तिथे जातं. हे बघा, जर तुम्हाला जर दिसत असेल ना, तर हा इथे बंधारा आहे छोटासा, ठीक आहे, हा बंधारा आहे. या बंधाऱ्यामध्ये जायला आहे ना,
ह्या बंधाऱ्यामध्ये जायला आहे ना ही छोटी पाकाडी बनवली आहे आमच्या मामांनी. ही बघा, दाखवतो, हे बघा, ही बघा, ही अशी बागेमध्ये आहे ना त्यांनी बसायला खूप असं छान बनवलं आहे. स्वच्छ बाग आहे एकदम. ही जर बाग बघितलीत ना, हे बघा. आणि ह्याच्यातली एक गंमत दाखवतो, एवढं मला मस्त वाटलं ना असं की हे इथे पाणी आहे आणि पाण्यामध्ये जायला ह्या छोट्या इथे आहेत ना स्टेप्स बनवलेत त्यांनी. जाण्यासाठी वगैरे रस्ता वगैरे बंद केलेला आहे. हे बघा, हे सगळे नारळाच्या झावळी वगैरे आणि सुपारीचं हे टाकून. पण इथे जर तुम्ही बघितलं ना, ह्या माझ्या बोटाकडे लक्ष द्या, हे बघा, अशी छोटीशी अशी पाकाडी बनवली आहे. हे बघा, आणि बागेमध्येच त्यांनी बसायला हे असे बघा इथे बसायला एकदम छान केलेलं आहे की जर तुम्ही संध्याकाळी आलात तर हे बघा इथे बसू शकता. आता तुम्हाला दिसत असेल, हे बघा, वरपर्यंत जायला हा रस्ता आहे. हे बघा, हा वरपर्यंत जायला पूर्ण रस्ता आहे. 1 2 3 4. हे बघा किती छान वाटतं, एवढं सुंदर वाटतं ना. एवढी छान बाग बनवली आहे ना मामांनी, काय सांगू तुम्हाला. अजून तिकडे बरीच सारी डेव्हलप करायची आहे. ह्या इकडे ह्याच्या मागीच बाग डेव्हलप करायला त्यांना जवळजवळ 30-35 वर्ष लागलेत. हे बघा, हे बघा, किती एवढं छान वाटतं ना तुम्ही बघितलं तर. माहीत नाही मी किती या व्हिडिओतून तुम्हाला दाखवू शकतोय, पण नक्कीच जर तुम्हाला यायचं कधी चान्स मिळालं आमच्या मामांच्या गावी, दाभोळच्या जवळ त्यांचं गाव आहे. दाभोळ मला वाटतं सगळ्यांना माहितीच असेल. दापोलीपासून एक 25 किलोमीटर अंतरावरती दाभोळ एक गाव आहे, तिथे त्यांचं गाव आहे. तर तिथे इकडे पण सेम तसंच आहेत. हा खरं म्हणजे ना एक उतार डोंगर होता, असा उतार जिथे लोकांना वाटत असेल इथे काहीच नाही करू शकत. हे बघा, इथे बघा, इथे त्यांनी थोडंसं तसंच ठेवलं आहे कारण की खूप मोठमोठे दगडं होती. हे बघा, इथे बघा 1 2 3 4 5 असे स्टेप्स बनवलेत त्यांनी आणि त्याच्यावरती त्यांनी झाडं लावली आहेत. पण हा एक उताराचा असा डोंगर होता, उतार भाग होता, त्याच्यावरती ही त्यांनी बाग डेव्हलप केलेली आहे. एवढं छान असं उदाहरण आहे ना की लोक बोलतात कोकणामध्ये उतार आहेत त्याच्यामुळे आम्ही कसं करायचं, काय करायचं. मी कुणाला ब्लेम नाही करत आहे, पण सांगतोय. पण हे बघा किती छान उदाहरण आहे. यांच्याकडून काहीतरी शिकण्यासारखं आहे, मामांकडून खरंच शिकलं पाहिजे. तुम्हाला मी एक अंदाज देतो की ही जी बाग बनवलेली आहे, सगळ्यांना वाटेल की ही जमीन एकदम सपाट आहे, त्याच्यामध्ये काय बनवायला, सरळ प्लेन आहे, झाडं आणली लावली आणि पाण्याचं नियोजन केलं. पण एक तुम्हाला एक डोंगर दाखवतोय असा, ह्याच बागेच्या समोर आहे. ही पण कुणाची तरी जमीनच आहे. हे बघा, हा असा काहीतरी डोंगर होता, हा असा उतार भाग होता. ह्या उतार भागाला त्यांनी आकार देऊन सगळा, हा बघा, हा असा आकार देऊन आमच्या मामांनी आकार देऊन ह्या डोंगराला त्यांनी ह्या बागेमध्ये रूपांतर केलं. मामा आपल्याला पाट दाखवत आहेत आणि ते माहिती देणार आहेत की हा पाट कधी त्यांनी बांधलेला, या पाठाचं निर्माण कशासाठी केलं आणि काय आहे. हे बघा, हे पूर्ण डोंगर आहे हा. तर ह्या डोंगराला त्यांनी छोटासा असा पाठ बनवलेला आहे. पाठ म्हणजे पायवाट सारखंच आहे ते, त्याला आपण पाठ बोलतो मराठीमध्ये. हे बघा बघा, मामा जात आहेत. हे बघा, छोटे अडथळे आहेत इथे. आणि हा इथे मामांनी तो जुगाड केलेला आहे. आणि हा जुगाड म्हणजे ही एक पद्धत आहे पाणी घ्यायची, कारण की हे पाणीचे आहे त्याच्यामध्ये हा छोटीशी नदी आहे. छोटीशी नदी, आता तुमच्या इकडे काय बोलतात माहीत नाही, वाहळ बोलू शकता, पर्या बोलू शकता, कोणाच्या इथे काय शब्द आहेत ते, पण हे छोटीशी नदीसारखं आहे. पण ह्या नदीतून इथेही मामांची बाग आहे. तर पाण्याचं नियोजन कसं करायचं, पाणी कसं न्यायचं, तर हे त्यांनी काहीतरी एक यंत्र वापरलेलं आहे. आणि हे यंत्र त्यांनी तेच आता तुम्हाला सांगतील कधी वापरलेलं. हे बघा, हे इथून आहे ना, इथे माती टाकतात आणि हे पाणी असं इथून येऊन इथून पुढे ह्या पाईपाच्या साहाय्याने त्या तिथे जातं. आणि हे पाणी जे आहे, ही विहीर आहे, आणि हे पाणी जे आहे ह्या दोन ज्या पट्ट्या आहेत, हे नारळ आहे, माडाचं झाड, त्याच्या फुले खाली अजून एक पट्टी आहे. ह्या असं दाखवतो तुम्हाला. ह्या 2 पट्ट्या आहेत, ह्या 2 पट्ट्यांना हे पाणी पुरतं. ह्या 2 पट्टी बोललेलो ते ह्या 2 पट्ट्यांना जाते ते. हे बघा, हे इथून
दाखवतो. हे बघा मामा आपल्याला तिथेच नेत आहेत आता. हे बघा पुढे जायचं मी सर्व बघायला. हां मग ते आता इथून वर चढायला लागेल. हां चढा. हे बघा हो हे बघा हे झाड पडलेलं आहे. हां माडाचं झाड तुटलेलं ना म्हणून तसं केलेलं आहे. हे कधी मामा झाड तुटलंय? पावसाळ्यामध्ये का? हो पावसाळ्यामध्ये गेल्या पावसाळ्यामध्ये बघा हे झाड तुटलेलं, पण ह्यांनी पुन्हा तो पाठ बनवलेला आहे. दाखवतो तुम्हाला बघा किती कसरत आहे. आणि त्यांचं वय 77 आहे तरी एवढे स्ट्रॉंग आहेत. आणि आपण आता जर गेलो ना तिथून तर कुणाचा पाय लचकेल, कुणाचं काय लचकेल सांगू नाही शकत. हे बघ तिकडून हे बघा इथे उतरायला हे एवढं सगळं काम त्यांनी तेच तुम्हाला सांगतील कधी केलेलं आहे. हे बघा ते आपल्याला तिथेच घेऊन जात आहेत. बंधाऱ्याजवळ घेऊन जात आहेत. हे बघा हा तो पाठ आहे. आणि हा इथे मी बोललेलो वॉल जुगाड कमी खर्चात आर्थिक नियोजन करून हा टाकाऊपासून टिकाऊ जर तुम्हाला काय पद्धत वापरायची असेल आणि कशी वापरू शकतात तर हे बघा. हा जुना पाईप आहे, PUCचा पाईप आहे, तो त्यांच्याकडे एक्स्ट्रा होता फुटलेला. मामा हा बंधारा जो आहे हा कधी बांधलेला आहे? 50-60 वर्षापूर्वी बांधलेलं आहे. अच्छा. आणि ह्याच्या मागचं कारण काय बांधण्याचं? आता पडीक जमीन होती ना, हा तिला आम्हाला डेव्हलप करायची होती. अच्छा. हा त्याच्यामुळे हे बंधारा बांधलेला आहे. ओके. तर हा सर्व जो डोंगर दिसतोय हा पडीक होता बरोबर? पडीक, असा पडीक. पूर्ण उताराचा भाग होता. होय. मग त्याला तुम्ही हळूहळू तेव्हा तर काय अवजारं नव्हती आणि नाही, इथे नाही. तर काय ट्रॅक्टर येऊ नाही शकत. ते. तर ते तुम्ही मला वाटतं 40-50 वर्ष आधीपासून ते स्वतः कुदळ आणि फावड्यानी ते सगळं डेव्हलप केलेलं आहे. डेव्हलप केलेलं आहे ते. मामा एक सांगू शकाल ही जी बाग आहे सुपारीची ह्याच्यातून तुमचं आर्थिक उत्पन्न कसं काय निघतं आणि किती आहे? 4000 किलो मिळू शकते. अच्छा 4000 किलो तुम्हाला मिळते. हा अच्छा सरासरी म्हणजे खराब जे पण असेल ते काढून वगैरे 4000 किलो तुम्हाला सुपारी मिळते. आणि पैसे किती मिळतात? 3000. अच्छा 3000 रुपये मनामागे असतात का? म्हणजे मनामागे. तुम्ही मगाशी बोलत होता हा 3000 रुपये एक मनाचे हो. अशी तुमचे सगळं. आणि पुन्हा ह्यामध्ये तुम्ही अननस वगैरे लावलेले आहेत. हा. अननस लावलेले आहेत, पुन्हा कलम आहेत तुमची, काजू आहेत. मग ह्यातून पण तुमचं थोडंसं आर्थिक नियोजन होतं, त्यातून पण बरेच सारे पैसे येतात. मग तुम्हाला काय वाटतं की कोकणामध्ये जे लोक गाव सोडून जात आहेत आणि आपली जमीन विकतायत तर तुम्हाला काय वाटलं पाहिजे? जमिनी विकल्या पाहिजेत, गाव सोडून गेलं पाहिजेत की नाही? हे जमीन विकायच्या नाही, आपण डेव्हलप करायच्या. हा त्याचं कारण काय? कारण काय ह्यांना देऊन काय जे बोलतील तुमच्या आपल्याकडे नोकर राहा, हा हे लोक बोलतील. ज्यांना जमिनी विकू ते नंतर आपल्याला नोकर ठेवतील. नोकरच समजतील बरोबर. आणि पगार देतील. हा. आणि तिथं हकदारी नाही आपली काय. मग एकदा जर तुम्ही जमीन विकली म्हणजे तुमचा तिकडचा हक्क गेला. अधिकार संपला. हा ठीक आहे. तर हे आहेत आमचे मामा. आत्ताच त्यांनी या बंधाऱ्याची आणि ह्याचं आर्थिक नियोजन कसं आहे, किती उत्पन्न त्यांना मिळतंय ह्या बागेतून तुम्ही बघत असाल. हे बघा. व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा आणि आम्हाला सपोर्ट करा पुढच्या व्हिडिओसाठी. धन्यवाद.